मंडळी, जाता जाता हाही भाग सहज म्हणून तुम्हाला सांगून जाईल बघा. मी आता बोलताना असं म्हणालो, गोस्वामीजींच्या रामचरितमानस नुसार गोस्वामीजीने उद्घोषणा केली, शिवजींनी हे चरित्र प्रथमतः निर्माण केलं, आपल्या मनामध्ये साठवलं. म्हणून रामचरितमानस असं या ग्रंथाचं नामकरण मला करावंसं वाटलं. पण पृथ्वीवरती पहिल्यांदा रामचरितमानस जे अवतीर्ण झालं रामचरित्राच्या रूपानं, ते वाल्मिकीजींच्या माध्यमातून आलं. आणि वाल्मिकीजींच्या नंतर रमणनाथांनी ते तेलुगू मध्ये लिहिलं, मणिशंकरांनी ते तमिळ मध्ये लिहिलं, उत्तक्षणाने ते मल्याळम मध्ये लिहिलं, नागचंद्र कन्नड मध्ये रामचरित्र प्रकट करते झाले. मंडळी, एक एक सात्विक संत रामचरित्रापासून बाजूला राहू शकला नाही. रामचरित्र अनेक संतांना आपल्या प्रतिभेतून प्रकट करावंसं वाटलं नव्हे, ते प्रकट झालं. महाराष्ट्राच्या मातीमध्ये रामचरितमानस, रामायण, रामजींचं चरित्र नाथबाबांनी लिहिलं. भावार्थ रामायण आम्हा सर्वांना त्याचा परिचय आहे. पण आम्हा सर्वांचा अभिमान, स्वाभिमान, आनंदाचा भाग म्हणून सांगून जातो. रामायणाचे अनेक भाषांमध्ये भाषांतरण झाली आहेत. रामायणाचं इंग्लंडमध्ये भाषांतरण झालंय, रशियामध्ये, चीनमध्ये, जपानमध्ये, थायलंडमध्ये. आमच्या ग्रंथांचं मूल्य आम्हाला नाही हो. आमच्या ग्रंथांचं मूल्य काही वेळा असं वाटतं बाहेरच्यांना जास्त आहे. इंडोनेशिया सारखा एक मुस्लिम देश, इंडोनेशिया, मी काय म्हणतोय नीट ऐका, मुस्लिम राष्ट्र आहे इंडोनेशिया. पण फोक आर्ट्सच्या माध्यमातून आजही त्या ठिकाणी रामचरित्राचं गायन आणि प्रदर्शन होतं. त्या देशातली माणसं धर्मानं मुस्लिम आहेत आणि म्हणतात आम्ही रामाचे वंशज आहोत. आमचे पूर्वज रामरायाच्या परंपरेतून आलेले आहेत. मी बाहेरच्या देशाचं बोलतोय आणि दुर्दैव या देशाचं, इथं राम हा शब्द सांप्रदायिक वाटतो. सांप्रदायिक वाटतो. नाही रे, राम हा शब्द सांप्रदायिक नाही. राम हा शब्द कुण्या एका धर्माचा नाही. भगवंताचं कोणतंच नाव कुण्या एका धर्माचं नसतं. संत आणि भगवंत धर्माच्या पलीकडले असतात. जिथं धर्म संपतात, जिथं जाती धर्माच्या सगळ्या सीमारेषा, संप्रदायाच्या सगळ्या बंधनांना ओलांडून पलीकडे जाण्याची स्थिती होते, तिथून प्रकट होतात संत. तिथे असतो भगवंत. रामचरितमानस, राम सांप्रदायिक. जे या शब्दाला सांप्रदायिक म्हणतात ना, त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. विचार करण्याची आवश्यकता आहे. मी पुढे जाऊन सांगू का, अल्लाह हा शब्द सुद्धा केवळ मुस्लिम धर्मीयांचा आहे नाही. कुराण शरीफ या ग्रंथाच्या शेवटी एक उद्घोषणा येते. त्यात लिहिलंय, हा ग्रंथ अखिल मानव जातीच्या कल्याणार्थ निर्माण करण्यात आलेला आहे. त्या ग्रंथातही असं नमूद आहे. त्या ग्रंथात असं लिहिलेलं नाहीये की हा मुस्लिम धर्मीयांसाठी आलेला ग्रंथ आहे. नाही, त्या ग्रंथाची उद्घोषणा आहे, हा ग्रंथही त्या अल्लाहने सर्व मानव जातीच्या कल्याणार्थ पाठविलाय. धर्म आणि जात जाऊ द्या, आपला हा विषय नाही. रामचरितमानस विविध ग्रंथांमधून, विविध संतांच्या माध्यमातून या पृथ्वीवरती अवतीर्ण झालं. मंडळी, गोस्वामी तुलसीदासजी रामचरित्र सांगतात रामचरितमानस या ग्रंथाच्या माध्यमातून. आणि आम्ही या कथेसाठी रामचरितमानस हा ग्रंथ आमच्या समोर प्रमाण म्हणून ठेवलेला आहे.